आता लक्ष द्या, आता ही रिएक्शन कोणती बेटा, रिएक्शन ऑफ हॅलोएरिन. सेम रिएक्शन आहे, बदल काहीच नाही, फक्त त्या ठिकाणी आपण यूज करत होतो बेटा कोण, ॲलिफॅटिक कंपाऊंड. या ठिकाणी यूज करणार आहे बेटा अरोमॅटिक कंपाऊंड. लक्ष दे बेटा, सिंपल आहे. रिएक्शनचं नाव आहे बेटा, ती वर्ड्स रिएक्शन होती, ही वर्ड्स फिटिंग रिएक्शन आहे. सेम रिएक्शन आहे, काही बदल नाहीये. परंतु तुम्ही थोडंसं विचार जर केला, एका जरी रिएक्शनची प्रॅक्टिस केली आणि थोडंसं डोक्यात ठेवलं, लक्षात ठेवलं की बाबा इथं काय चेंज होणार आहे, ॲलिफॅटिकच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे, अरोमॅटिक. बघा लक्ष द्या, सिंपल आहे. आता मी काय केलं, इथं बेन्झीन रिंग घेतली बेटा, कोण घेतली, बेन्झीन रिंग, आणि या ठिकाणी घेतला Br. कोण घेतला, Br. सेम आहे, प्लस 2Na. जशी पहिली रिएक्शन होती तसंच, पण या ठिकाणी जो यूज करणार आहे ते मी Br प्लस CH3 घेणार आहे बेटा. Br प्लस CH3 म्हणजे कोण आहे आपला, हा तुम्हाला माहित आहे कोण आहे बेटा, मिथिल ब्रोमाइड आहे. मग सेम कॅटलिस्ट पण सेम असणार आहे. कॅटलिस्ट काय सेम आहे, लक्ष द्या, ड्राय इथर. काय कॅटलिस्ट, ड्राय इथर आहे. मग आता लक्ष द्या, सेम आहे बेटा, जे जशा पद्धतीने आपण त्या रिएक्शनचा माइंड मॅप लिहिला होता तसंच इथं आहे. मग काय, बेन्झीन रिंग आणि CH3. मग काय तयार होईल बेटा, बेन्झीन रिंग CH3 प्लस काय आहे राजा, 2NaBr. 2NaBr. ओके, तर अशा पद्धतीनं हे सिंपल कॉन्सेप्ट आहे. याचं नाव आहे बेटा, याचं नाव आहे टोलिन. काय बेटा, टोलिन नाव आहे त्याचं. मग हा कोण होता, काय होता, हा ब्रोमो बेन्झीन है ना, त्याला काय म्हणायचं, ब्रोमो बेन्झीन. ओके, तर अशा पद्धतीनं काय बेटा, ब्रोमोबेन्झीन रिएक्ट विथ ब्रोमोबेन्झीन अँड मिथिल ब्रोमाइड रिएक्ट विथ ॲक्टिव्ह मेटल सोडियम टू गिव्ह बेटा टोलिन. दिस रिएक्शन इज नोन ॲज वर्ड्स फिटिंग रिएक्शन. त्याच रिएक्शनला काय म्हणायचं, वर्ड्स फिटिंग रिएक्शन. पुन्हा आपण एक एक्झाम्पल घेतलं बेटा, सेम एक्झाम्पल घेऊ. इथं काय आहे, Br प्लस इथं काय आहे 2Na प्लस इथं काय बेटा Br, त्याच्यानंतर बेन्झीन रिंग. ओके, आणि इन द प्रेझेन्स ऑफ काय बेटा, ड्राय इथर. इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय तयार होईल राजा, Br 2Na Br. आता बेन्झीन आणि दुसरा बेन्झीन बेटा, हा बेन्झीन आहे, आता दुसरा एक बेन्झीन लिहू इथं, बेन्झीन आणि बेन्झीन. म्हणजे जर त्याला एक, आता बायफिनिल बी म्हणू शकतो याला बेटा, काय म्हणू शकतो, बायफिनिल. दोन फिनिल येत नाहीये, C6H5 C6H5 बाय बेन्झीन, याला बायफिनिल म्हणू. प्लस 2NaBr, याला म्हणत असतो बेटा बायफिनिल. काय म्हणायचं, बायफिनिल. दोन फिनिल येतं बेटा म्हणून याला बायफिनिल म्हणायचं. हा आहे तुमचा ब्रोमो बेन्झीन. कोण आहे, ब्रोमो बेन्झीन. हा पण ब्रोमो बेन्झीन. Two molecules of bromobenzene react with active metal sodium in the presence of dry ether to give biphenyl. This reaction is known as words fitting reaction. दोन मॉलिक्यूल कुणाचे घेतले, ब्रोमोबेन्झीनचे, रिएक्ट कुणासोबत केले, ऍक्टिव्ह मेटल सोडियम सोबत इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, त्याच्यापासून जो तयार झालाय बायफिनिल. तर अशा पद्धतीनं ही झाली तुमची वर्ड्स फिटिंग रिएक्शन. आणि पहिली होती बेटा वर्ड्स रिएक्शन. तर ह्या दोन्ही रिएक्शन या लेक्चर मध्ये आपण काय केल्यात, कव्हर केल्यात. बाळांनो, तुम्ही हे लेक्चर जर शेवटपर्यंत केलं असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर वाटल्यास चांगला जर वाटला तर चांगल्या कमेंट करा, वाईट जर वाटला तर वाईट पण कमेंट करा, काहीही प्रॉब्लेम नाही. मी तुमच्या कमेंटचं स्वागतच करल, कारण मला
तुमच्याकडून हे माझ्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म आहे, याच्यावर बऱ्याच गोष्टी मला शिकायच्यात, परंतु माझ्याकडून जेवढं बेस्ट होईल तेवढं मी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी करायचा प्रयत्न करतोय आणि यामध्ये माझा खारीचा जरी वाटा राहिला तरी खूप छान वाटेल मला। त्यासाठी पुन्हा तुम्हाला एकदा जय महाराष्ट्र। आपण पुन्हा भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये।